काल हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीमध्ये काल मतदान पार पडत असताना मोबाईल घेऊनच मतदान केंद्रावर अवतरले. मतदान केंद्रावरती मोबाईल हा निषिद्ध असल्याचं सरकारकडून जाहीर केल्याच्या नंतर देखील एक लोकप्रतिनिधी मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर जातो, तिथलं शूटिंग करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारच्या घोषणा देतो. त्याचसोबत प्रत्यक्षदर्शी महिला ज्यावेळेस ती महिला मतदान केंद्रामध्ये मतदान करत असल्याने तिला उपदेश देतो आणि अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याच्या नंतर आमदार संतोष बांगर हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. लोकशाहीच्या मार्गाने चालणारी मतदानाची प्रक्रिया याला जर लोकप्रतिनिधी जर चाड देत नसतील, लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे वागत असतील, तर सर्वसामान्यांचं काय? हीच गोष्ट जर एखाद्या सर्वसामान्य लोकांनी केली असती, तर त्याच्यावरती तुरंत गुन्हा दाखल झाला असता. परंतु लोकप्रतिनिधींना न्याय वेगळा आणि सर्वसामान्यांना न्याय वेगळा, असं सरकार का वागतंय? अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असं स्पष्ट केलंय, की लोकप्रतिनिधी जर कायद्याची चाड नसेल, तर जनसामान्याकडून काय अपेक्षा करायची? तर निवडणूक आयोगाने संतोष बांगर यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल केला असून पुढे काय होतं हे पाहण्यालायक असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? संतोष बांगर यांची कृती योग्य आहे का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.